कात्रज घाटात मोठा अपघात झाला असून 5 वाहनं एकमेकांना धडकली आहेत। अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका बसचाही समावेश आहे। अपघातानंतर बोगद्यातल्या गाड्या बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झालेत। सध्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। भुसावळमधून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं तरसोद ते चिखली दरम्यान चौपदरीकरण झालंय। मात्र अजूनही तरसोद ते चिखली दरम्यान अनेक ठिकाणी महामार्गाचं काम अपूर्ण असून काही ठिकाणचं काम हे रखडलेलं आहे। त्यामुळे अनेकांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागतोय। महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। हा जो महामार्ग तो बऱ्याच ठिकाणी दबलेला आहे, खालीवर आहे। त्यामुळे वेगाने येणारी वाहने खालीवर झाली की त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत, अपघात होत आहेत। या बाबतीत पण अनेकदा तक्रारी केलेल्या आहे। फक्त तक्रारींचा एक आम्हाला म्हणजे कागदोपत्री आम्ही तक्रारी त्या ठिकाणी करतो, आम्ही पाठपुरावा करतो, पण त्याला केराचं टोपलं दाखवलं जातं। सुरक्षेच्या दृष्टीने गावामधनं ज्या वेळेस हायवे पास होतोय 100च्या वरती लोकांचे इथं ॲक्सिडेंट झाले, ते जीव गमावलेला आहे अशा लोकांनी। अशा पद्धतीत या राष्ट्रीय महामार्गाचं काम झालेलं आहे। 2 वर्षापेक्षा जास्त होऊन गेले या महामार्गाला उद्घाटन होऊन। किती वेळेस आंदोलनं उपोषणं झाली, राजकीय नेत्यांना सांगून झालं, तरी सुद्धा याच्यावर कुठलीही ॲक्शन प्राधिकरणाकडून होत नाही आहे। जो मुख्य राजमार्ग आहे त्या राजमार्गामध्ये कुठल्याही प्रकारची संरक्षक जाळी नाही। त्यानंतर मीडियन ट्रेनचं काम अजूनही झालेलं नाही आहे। त्यामुळे फक्त तिथं एक सारी खोदून आतापर्यंत त्या राजमार्ग प्राधिकरणाने आपली वेळ मारून नेलेली आहे।